मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. हास्य विनोद आणि मनोरंजनाची गुढी उभारण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. थँक्यू बॅडी, थँक्यू. खूप सुंदर साथ दिलीस. मित्रांनो, देवाने निर्माण केलेल्या जगात जेव्हा दुःख, समस्या आणि ताणतणाव निर्माण झाले तेव्हा त्यांना दूर करण्यासाठी त्यांनी हास्य कलाकार जन्माला घातले. अशीच तुम्हाला हसवणारी आपली देवाची माणसं सज्ज झालेली आहेत आणि त्यांना हसून दाद देणारे आपले लाडके जजेसही तयार आहेत. कॉमेडीचे बादशाह मकरंद सर आणि मलिका आहे हास्य रेणुकाजींचं. मित्रांनो, आज गुढीपाडवा आणि अशाच एका घरात चालली आहे जय्यत तयारी गुढीपाडव्याची. बघूया तिकडे काय घडतंय. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. काय 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 चाललंय काय तुझं हे? अगं उद्या गुढीपाडवा आहे म्हणून हे नवीन कपडे आले ते मी ट्राय करत होतो तिकडे आतमध्ये. तर तू तू हे कसले कपडे घातलेस आणि कसल्या गाण्यावर नाच करते? अरे आज आमची पार्टी आहे ना, तर या पार्टीमध्ये मला याच गाण्यावर नाच करायचा आहे. एक मिनिट. कसली कसली पार्टी? कसली कसली पार्टी? चैत्री फर्स्टची. कसली कसली पार्टी? आपलं चैत्र फर्स्टची. तुमची कशी 31st पार्टी असते तशी आमची चैत्री फर्स्टची पार्टी आहे. हा चल चल बाय बाय. ओके. ओ एक मिनिट. अगं ए मंद स्त्री, चैत्री फर्स्ट नाही ग, त्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा असं म्हणतात. मराठी नववर्ष. चैत्री फर्स्ट काय म्हणतेस? त्याचीच पार्टी आहे, चैत्र फर्स्टची पार्टी. आम्ही सगळेजण पार्टी करणार आहे. काय करणार माहितीये का? रात्री 12चा टोला पडला रे पडला की सगळ्यांना किंचाळून सांगणार, हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा, नीट बोल गाढवा, हॅपी गुढीपाडवा. आणि मग तो बिन टपाची गाडी असते ना त्याच्यात फिरणार. कसली गाडी? बिन टपाची गाडी असते ना. अगे त्याला ओपन जीप म्हणतात. ओपन जीप. हा तेच ओपन जीप मध्ये फिरणार. आणि ना आम्ही काय करणार, मध्यरात्री ना असे प्राण्यांचे मास्क लावणार आणि सगळ्यांना ओरडून किंचाळून सांगणार, हॅपी गुढीपाडवा. अशा मिठ्या मारणार, हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा. वाव, हे सगळं करायला मी इतकी एक्साइट झाले ना, मला खूप उशीर झाला. चल बाय बाय बाय. एक मिनिट. काय चाललंय हा वेळेपणा? काय चाललंय सुप्रिया? नाही हे तुझ्या डोक्यातला खूळ नसणार. कोणीतरी ना तुझ्या डोक्यात हे घुसवलेलं आहे. एक मिनिट, कोण आहेत तुझ्यासोबत? कोण आहेत? तुझेच सगळे मित्र. काय? मला माहितीये तू छान ऍक्टर आहेस, एवढा रिॲक्ट होऊ नको. तुझे सगळे मित्र आहेत ना, त्यांच्याच बायका. म्हणजे शशीची बायको आहे, योग्याची बायको आहे, प्रसादची बायको आहे, अमीरच्या पण बायकोला बोलवलंय. त्याची बायको काय बँड वाजवणार आहे? हो, आज रात्री ती त्याचा बँडच वाजवणार आहे. नाही थांबा, माझा विश्वास बसत नाहीये. एक मिनिट थांबा, कन्फर्म करायला पाहिजे. एक मिनिट. हा हॅलो शशा. अरे माझी बायको पिकनिकला चालली आहे, तुझी पण चालली आहे? काय आलं? तू त्याच्याशी बोलत बस, मी निघते. ओके बाय. एक मिनिट. तुम्ही सगळ्या बायका मिळून पार्टी करणार असं नक्की करणार तरी काय तुम्ही बायका? अरे दंगा घालणार आहे, दंगा धुडकूस घालणार आहे, नाचणार, खाणार, पिणार. आणि मला वाटतं पेड्या, आज मी बियर ट्राय करतेच. तू बियर पिणार? हो. तू नाही का 31st पार्टीला ते काय टकला लावून येतोस? अगं मी कशाला टकला लावेन? त्याला टकीला असं म्हणतात. शास्त्रोक्त शब्द टकीला. असा टकीलाचा शॉट असतो, असा टक 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 कसे मारायचे, कळलं? बात करते. तेच ते टकीला का शकीला काय तो आहे ना, तो मी सुद्धा असा बियरचा असा टक 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 असा लावून येणार. हो. बियर असा टाक नसतात मारत. त्याची व्यवस्थित ग्लासात ओतायची, मग त्याचा फेस येणार आणि मग हळू प्यायची असते. काय आहे बघा, तुम्हाला ज्या गोष्टीत कळत नाही ना, उगाच त्याच्या फंदात पडू नये ग. अगं हे सगळं आम्ही करतो ना, गेल्या कित्येक वर्षांची साधना आहे आमची, प्रॅक्टिस आहे. असं हे कडू घोट रिचवत आम्ही साधना केलेली आहे. म्हणजे एखादा गायक असा रियाज करून गळा तयार करतो ना, तसा आम्ही आमचा लिव्हर तयार केलाय. ते बघ. असं नाही. पण मग आम्हाला पण करू दे ना सुरुवात. आम्ही पण करू ना साधना, रियाज, नाही का? आम्हाला पण लावू दे ना वरचा सा. आई शपथ,
वरच्या डब्यात गाठ्या तयार ठेवल्या ते काढायचं नाही. थांब. एक मिनिट, एक मिनिट. तू काय केल्यास? गाठ्या तयार केल्यास? हा. गुढीपाडव्यासाठी गाठ्या तयार केल्यास? हा लबाड, सगळी तयारी केलीस ना, उगाच मला फसवतेस. हा चल चल चल. ए हब्बी हा? अभि? अभि हब्बी हब्बी म्हणजे नवरा. अच्छा, हब्बी हब्बी हा, हा, हा. हब्बी. अरे त्या गाठ्या गुढी पाडव्यासाठी नाही आहेत, मग? चकण्यासाठी आहेत. चल बाय बाय. ए, ओके. ए, ओ, 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 काय चाललंय सुप्रिया तुझं? हा चाकण्या, तुला लाज नाही वाटत असं बोलायला? अरे अशी आता धम्माल पार्टी करायची तर लाज बी सोडावी लागते यार. असं काय करतो? चल बाबा. ओके. ओ ओ, ओ ओ, ओ, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सुप्रिया, हे सगळं आता डोक्यात जायला लागलं. मला सांग, तू तिकडे रात्री पार्टीला जाणार आणि मी एकटा घरी काय करू मग? अरे घरात खूप काम आहेत ना. मुलं आहेत, सासूबाई आहेत, मुलांना जेवू खाऊ घाल, सासूबाईंना वेळेवर औषध पाणी दे, आणि टीव्हीवर छान छान कार्यक्रम असतात ते बघायचे ना. कमान मॅन, एन्जॉय कर, एन्जॉय. ओके चल बाय बाय. ओ, 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 म्हणजे हे सगळं आज रात्री मी घरी करायचं? हा असं काय करतोस? आता तू 31st पार्टीला जातोस तेव्हा हे सगळं मी घरी एकटी करतेच ना. काय प्रॉब्लेम आहे यार? ओके बाय. ओ ओ बाय बाय. बरं, ओ ओ ओ ओ सुप्रियाजी, एक मिनिट. बरं, पार्टीला कुठे जाताय ते तरी सांगा. चांगला प्रश्न विचारलास. मी ना माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर चालली. मोठं फार्म हाऊस आहे, दंगा करणार आहे. पण एक मिनिट, तिकडे ना जरा नेटवर्कचा लोचा आहे, त्यामुळे सारखा फोन करू नको. हा प्लीज बाय. ओके बाय. ओ ओ ओ ओ एक मिनिट. अगं पण मला काय हवं नको झालं, मुलांना काय हवं झालं, आईला काय लागलं तर कुठे कॉन्टॅक्ट करायचा तुला मी? कमान शोना, असं काय करतोस तू? नाही का तुझ्या मित्रांबरोबर जंगलात जातोस तेव्हा मी किती वेळ फोन ट्राय करतोस, लागतच नाही. त्यावेळी मी एकटी घरी राहून जे मॅनेज करते ना, तसं तू मॅनेज कर. नो प्रॉब्लेम. हा चल बाय. ओके बाय. ओ ओ ओ ओ एक मिनिट सुप्रिया, हे जर आता अतिच होतंय. हा प्लीज. अतिच उशीर होणार आहे मला, त्यामुळे प्लीज मला सकाळी लवकर उठू नकोस. हा सगळे घरातलं तू आवरून घे, आणि प्लीज पिल्लूला जरा ट्युशनला सोडा. बाय. एक मिनिट पिल्लू कुठल्या ट्युशनला जातो? अरे हो, हे माहीतच नाही ना तुला. नो प्रॉब्लेम. या निमित्ताने तुला कळेल तरी ना मुलगा कुठल्या ट्युशनला जातो, नाही का? तो तुला सांगेल. हा ओके बाय. सुप्रिया, एक मिनिट. काय झालं मग आता तुझं? पार्ट्या करायला जातात. अगं उद्या गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात, मराठी नववर्ष सुरू होणार आहे. त्या दिवशी सकाळी गुढी उभारून तो साजरा करायचा असतो. नवीन वर्षाची सुरुवात अशी छान प्रसन्न आल्हाददायी करायची असते. पार्ट्या करतायत, नॉनसेन्स. काय आहे ना पॅडी, नवीन वर्ष कुठलंही असू दे, त्याची सुरुवात अशी प्रसन्न आल्हाददायी करायचीच असते, पण ती शुद्धीत करायची असते. असं नाही वाटत तुला? हा तुला काय वाटतं? तू 31 डिसेंबरची पार्टी करतोस, 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात, 12 वाजेपर्यंत अंथरुणात लोळत असतोस, तुझा हँगओव्हर उतरलेला नसतो, तेव्हा त्या वर्षाची सुरुवात आमची आल्हाददायी आणि प्रसन्न होते. असं वाटतं तुला? आम्हाला नाही वाटत प्रसन्न वातावरण नवरा बरोबर गुढीपाडवा किंवा नवीन वर्ष साजरा करावा? नाही वाटत आम्हाला? बरोबर आहे तुझं, पण पण काय नाही, चुकतंच माझं. आय एम सॉरी. सॉरी हा शब्द असा गालात लपवूनच ठेवलेला असतो. जरा काय झालं की लगेच सॉरी. चल मला उशीर होतोय, मी निघते. शशाची बायको वाट बघत असेल. हा अगं हो, निघालेच आहेत. सॉरी उशीर झाला. स्टॉक रेडी आहे ना? हा ओके बाय. हॅलो स्टॉक नवीन साड्यांचा स्टॉक तिच्या एका दुकानदाराकडे येणार होता, तिथे चाललोय. उद्या पाडवा आहे ना, नवीन साडी नको काय घ्यायला? तुझ्यासारखी पार्टी करायला नाही जाते मी. नाही, मला माहिती होतं तू माझी मस्करी करतेस. हा. तू आहे ना, ह्यावेळेस 2 साड्या घे. दोन घे. जास्त लाडात येऊ नकोस. ह्याने तुला काय ऍडिशनल बेनिफिट मिळणार आहे असं वाटत असेल तर ते चूक आहे, कळलं ना? चल मी निघते, लवकर येते. आज लवकर झोपायचंय, उद्या सकाळी लवकर उठायचंय आणि गुढी उभारायची आहे, आणि आपल्या पिल्लू सोबत कडुनिंबाचा रस प्यायचा आहे. ए नको यार, तो कडुनिंबाचा रस जाम कडू असतो राव. हळूहळू होईल ना सुरुवात. त्यासाठी साधना करायची, रियाज करायचा, आणि मग कोटा वाढवायचा. आणि हा कोटा वाढवला ना की मुलांवर चांगले संस्कार होतात, बरं का? येऊ? चल बाय. ओके बाय.
साला कडुनिंबाचा रस परवडला एवढा कडू डोस देऊन गेली आहे. पण साला बोलली त्यात पॉइंट होता. बायको सॉरी, आजपासनं सगळ्या पार्ट्या बंद. ए काय बंद म्हटल्यावर सुरू तू? नाही वाजव वाजव. आनंद साजरा करायचा माझा एक दिवस कमी झाला, त्याचा आनंद साजरा करतो. आणि एक मिनिट, हे स्किट आज रात्री घरी जाऊन तुला पण करायचं आहे. हा आता वाजव. हा अत्यंत गोड आणि प्रेमळ सुरुवात होती गुढीपाडव्याच्या दिवशीची. मकरंद सर कसा वाटला? अप्रतिम सादरीकरण, स्पीचलेस. म्हणजे आपल्याच दातामध्ये आपली जीभ अडकल्यावर आपली काय प्रतिक्रिया होते तसं काहीसं मला ते बघत असताना जाणवत होतं. आणि फार अप्रतिम सादरीकरण. गेले काही भाग तुम्ही दोघं ज्या पद्धतीनं सादरीकरण करतायत ते फार अप्रतिम आहे, स्तुत्य आहे. आणि तुमच्या दोघांची असा मस्त रियाज आणि साधना, सूर असा लागलेला आहे. आणि हा असाच अखंड चालू ठेवा. आणि ह्या तुमच्या आजच्या सादरीकरणाबद्दल मी उभं राहून तुम्हाला दाद देतो. रेणुकाताई, हा टेकिलाचा नाही, डोक्यात शॉट होता. म्हणजे पुरुषांच्या आपलं चांगलंच आहे. नाही, पण हा कडुलिंबाचा डोस अगदी फारच गोड होता, फारच अप्रतिम होता. आणि तुम्ही दोघांनी हॅट्स ऑफ काम केलं आहे त्याच्यात, त्यामुळे काही प्रश्नच नाही. खूप खूप एन्जॉयबल. आणि जो म्हणजे बोध झाला आहे ऑडियन्सला तो कॉमेडीच्या द्वारे झाला, ते खरंच स्तुत्य आहे. त्यामुळे फॅन्टॅस्टिक. थँक्यू. अशीच धमाल आमच्या आयुष्यात कायम आणत राहा अशी सदिच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. त्यातले बल्ब कधी पेटणार? ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, आजचा दिवस हा मराठी नववर्षाचा दिवस आहे. आणि या दिवशी एका मराठी माणसाने संकल्प केलाय मराठी बोलण्याचा. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे कलाकार आशू आणि वनिता. पाडवा पाडवा आला गुढी पाडवा, चला गुढी उभारू सगळ्यांनी आता मजा करा. चला गुढी उभारू सगळ्यांनी आता मजा करा. तुम्हा सगळ्यांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा, त्यामुळे आम्ही खूप धमाल मस्ती मजा फार एन्जॉय करणार आहोत. नाही म्हणजे हे आले की कळेलच तुम्हाला आम्ही किती एन्जॉय करणार आहोत ते. हे भिजलेलं काय आहे? अगं ते गाण्यामध्ये आहे ना हिंदी, हा गिले गिले अप्पा, म्हणून ते मराठीत केलं भिजलेले अप्पा. पण अचानक हिंदीचं मराठी का? असं काय करतेस? आज आपला गुढीपाडवा नाही का? नीट बोल ना गाढवा. म्हणाले हे 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 असं कोणीतरी मला बोलताना, म्हणून मी आज ठरवलेलं आहे की आज आपण संपूर्ण दिवस शुद्ध मराठीत बोलायचं आहे. हाऊ नाईस. किती छान असं म्हणायचं. अहो नाईस बोलणार मी इंग्रजी. हा बरं वाटलं मला. आपण आहे ना आपल्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांना सांगूयात की आज संपूर्ण दिवस आपण शुद्ध मराठीमध्ये बोलायचं आहे. ते शक्य नाही. का? अहो आपल्या सोसायटीत आपण सोडून कोणी मराठी राहतं का? हरकत नाही, आपण दोघं आज दिवसभर मराठी बोलूयात. चालेल? चालेल. हा मग दिवसाची आपण सुरुवात करूयात. हा, एक काम करूयात. तू काय कर माहितीये का, आज दिवसाची सुरुवात म्हणून मस्तपैकी हरित तृण कषाय शर्करा युक्त दुग्ध मिश्रित उष्ण पेय घेऊन ये. किती चमचे आणू? चमचे? हो म्हणजे हो तुम्हाला काढा हवा ना पोट साफ होण्याचा. अरे काढा नाही, हरित तृण कषाय शर्करा युक्त दुग्ध मिश्रित उष्ण पेय. आता दुधात कोणी मिसरी टाकून पितं का? अरे मी सकाळी सकाळी काय पितो? काढा पोट साफ होण्याचा. काढा नव्हे, वृत्तपत्र वाचताना काय पितो? काय? कोणाचं पत्र वाचता तुम्ही? अरे वृत्तपत्र, जगातल्या सगळ्या घडामोडी मी कशावर वाचतो? ते वर्तमानपत्र, पेपर, दैनिक. ते वाचताना मी काय पितो? चहा.
हा जो काही शब्द आहे ना हा हिंदीतून आलेला आहे असा माझा कयास आहे. अहो मग चहा दे असं सांगा ना. असं कसं शुद्ध मराठी बोलायचं ठरलं की नाही, बर. म्हणून मी शोधून काढतोय नवीन नवीन शब्द. वा. तर हे जे काही उष्ण पेय आहे ना हो. हे तू मस्तपैकी एका कर्णवाटीतून घेऊन ये. काय करवंटीतून आणू? अरे करवंटी नव्हे, कर्णवाटी कर्ण. अच्छा कुंतीचा मोठा मुलगा. मी महाभारत पाहिलंय, मला फार आवडतं. हे बघ मी इथे दुसरं महाभारत करीन ना. तो कर्ण नव्हे ग, कर्ण. अच्छा काम करणं धुनी करणं ते तू कधीच करत नाही आयुष्यामध्ये. अगं कर्ण ग, ज्याने आपण ऐकतो तो कर्ण. कान हा आता मला सांग, तो कर्ण आपल्या कुठल्या पात्राला असतो? या पात्राला असतो. या पात्राला 2 कर्ण आहेत. घरातल्या पात्राबद्दल विचारतोय. असं गोल पात्र असतं, त्याला असा हा कर्ण असतो, त्याला आपण असं धरतो आणि पितो. कप. हा आता कसं? अहो मग कप म्हणून सांगा ना सरळ. असं कसं मराठी बोलायचं ठरलंय ना. त्या कर्णवाटीतून हे उष्ण पेय घेऊन ये. ते घेऊन झालं की मग आपण दोघं भ्रमंतीस जाऊया. अय्या खरंच? आपण खरंच जायचं? हो जाऊया. घ्या भटकंती या आशयावर कुठलंही काहीही बोललं ना कुठल्याही भाषेत तरी महिलांना लगेच कळतं. अहो जाऊया ना, चला ना पटकन. हो जाऊयात ना. पण जाण्यापूर्वी तू भ्रमणध्वनी आणि ऊर्जा वाहक मात्र नक्की घे. कसं सुचलंय बघ. अय्या म्हणजे आपण महाबळेश्वरला जायचं? महाबळेश्वरचा काय संबंध इथे? अहो आपण मागे महाबळेश्वरला भ्रमंतीला गेलो होतो तेव्हा धोनी नाही का आला होता त्याच्या बायकोला घेऊन? अरे तू धोने भांडी करायची पण लायकीची नाहीये. अगं तो चक्राकार फटके मारणारा धोनी नव्हे ग. ध्वनी भ्रमण ध्वनी. अहो आपण तो पण पाहिला होता. आपण कधी ध्वनी पाहिला होता? अहो मी दरीत मोठ्याने ओरडले नव्हते का? आशू आशू शू शू. हा तुझ्या त्या ओरडण्यामुळे आलेले ते जे काही दाम्पत्य होते ना तिथे, ते स्वतःच्या वधूला घेऊन स्वतःच्याच पृष्ठभागावर टाच मारून पळून गेले होते. हा काय? मग अगं भ्रमणध्वनी म्हणालो मी, भ्रमणध्वनी ज्याच्यावरून तू रोज मला संपर्क करते. हॅलो मोबाईल. हा हो मग मोबाईल सांगा की सरळ. नवीन शब्द भ्रमणध्वनी. वा छान हा मस्त. आणि ऊर्जा वाहक पण पाहिजे बरोबर. आता हे ऊर्जा वाहक काय आहे? अरे ऊर्जा वाहक भ्रमणध्वनीच्या छिद्रामध्ये आपण लावतो आणि त्याच्यामध्ये ऊर्जा संवर्धन करतो. ते कसं सुचतंय बघ मला. मला सुचतंय पण मला काही सुचत नाहीये. मोबाईलला छिद्र. सांग ऊर्जा वाहक म्हणजे सांग. हो तेच आठवते ना ऊर्जा वाहक. ऊर्जा चार्जर. हा आता कसं बरोबर बोललीस. अहो मग नीट सांगायचं की चार्जर आण. हे 4 जरा चांगले शब्द कळले की नाही तुला मराठीतले? ते जाऊ दे. आपण कुठे जायचं ते सांगा ना. आपण कुठे जायचं. हा मी छान नियोजन केलेलं आजच्या दिनाचं. आपण दोघं आहे ना बहुउद्देशीय व्यापार मनोरंजन तथा भ्रमंती संकुलामध्ये जायचं आहे. आता बोल. काय? कुठे जायचं? बहुउद्देशीय व्यापार मनोरंजन तथा भ्रमंती संकुल. नवीन ठिकाण आहे? नवीन कुठे? अगं आपल्या तिठ्यावर नाहीये का? तिठा? पुढचा तिठा. तिठा काय आहे? अगं 3 रस्ते एकत्र येतात तो तिठा. अहो मग चौक म्हणा. तिथे 4 रस्ते एकत्र येतात. हे बघा मला एवढंच माहिती, 4 रस्ते एकत्र आले की तो चौक होतो. आणि मग 1 रस्ता कमी असेल तर? 1 रस्ता नसलेला चौक. मी शोधलेला शब्द आहे तिठा. म्हणलं की तिठा. त्या तिठ्यावर नाहीये का भव्य दिव्य अशी काचेची वास्तू? आता तिथे कुठे काचेची वस्तू आहे? अगं वस्तू नव्हे ग, वास्तू म्हणालो मी. वास्तू. त्या वास्तूमध्ये सरकते जिने असतात, वेगवेगळी रोषणाई केलेली असते. तिथे अनेक व्यापारी आपल्या ग्राहकांची हितगुज करत असतात, अनेक जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करीत असतात. तिथे संरक्षणार्थ चुंबकीय दांडा असतो, आबालवृद्धांचा तांडा असतो आणि आपण तिथे गेलो की आपल्या खिशाला थंड असतो. काय? मॉल. अहो मग मॉल अशा 2 अक्षरात पुरतं एवढं सगळं? कशाला एवढं लांब करू सांगताय? मॉला नाही बोलायचं, मला मराठीत बोलायचंय. मॉल हा आंग्ल शब्द झाला. बरं. तिथे आपण जायचं आणि गवाक्ष खरेदी करायची. आता बोल. 1 मिनिट. आता मी एवढं सगळं ऐकून घेतलंय, आता ऐकणार नाही. म्हण. गवा गाय काही खरेदी करायचं नाही आपण. अरे. हे बघा आपल्याला रोज पाव लिटर दूध लागतं. हा. त्यासाठी अख्खी गाय कशाला आणायची? तिचं शेण काय तुम्ही साफ करणार? अरे. नाही अजिबात नाही जमणार. अरे आणि काय हो हा. मॉल मध्ये कधीपासून गवा आणि गाय ठेवायला लागले? अरे मी गवाक्ष म्हणालो. गवाक्ष खरेदी. गवाक्ष कळतं का तुला? नाहीच कळत आहे ना. काय मी गवा? शोधलेला शब्द आहे. सांग गवाक्ष म्हणजे काय? नाही येत आहे? नाही येतंय. हरकत नाही. एक काम कर, तू आज जा आणि पटकन माझा जांघ्य संगणक घेऊन ये. तो वाळत घातलाय. काय?
तू तो वाळत घातलास? हो अगं एका वेडी बिडी आहेस का तू 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 धुतलास? हो रोजच धुते. रोज धुतो? अगं हे काय अगं मी जांघे संगणक म्हणालो, जांघे संगणक हा. जो मी इथे ठेवून त्याच्यावरती टंकलेखन करीत असतो. त्याला छोटासा मूषक असतो, मूषक त्याच्यावर दूरभाष कोविंदाचं काम करत असतो. लॅपटॉप. हा हो मग लॅपटॉप सांगा ना, कशाला एवढं सांगताय सगळं? असं कसं मराठी बोलायचं ठरलं की नाही हो. म्हणून म्हणालो मी. अहो मग त्याला जांग्या संगणक काय म्हणताय? टांग्या संगणक म्हणा किंवा मांडी संगणक म्हणा. सृजनशील भाषेमध्ये मला जांघे संगणक योग्य शब्द वापरला म्हणून मी वापरला. मस्त छान छान. हा त्याच्यामध्ये मी नाही का 2009 गवाक्ष वापरतो. हे गवाक्ष कुठून आणायचं शोधू? अरे असं काय करतेस? 2009 गवाक्ष. विंडोज. हा तुम्हाला विंडो शॉपिंग म्हणायची आहे? अगदी बरोबर. हो मग सोपं करून सांगायचं ना, विंडो शॉपिंगला जाऊया आपण. हे असं आहे, तुम्हाला मराठी शब्द कधी वापरता येत नाहीत ना, म्हणून मराठी बोलायला जड जात. अहो पण सोपे मराठी शब्द पण आहेत हो. हा आता मान्य आहे की मी आज जरा बरेच अवघड शब्द शोधून काढले मराठीतले. हो. पण खरं सांगू ना तर मराठीमध्ये असे अनेक शब्द आपण शोधून काढले पाहिजेत अनेक गोष्टींसाठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाही इंग्रजी भाषा, इंग्रजी शब्दांच्या ऐवजी अनेक असे मराठी शब्द दिले, जसं की दिग्दर्शन असेल, नेपथ्य असेल, महापौर असेल, नगरसेवक असेल, वेतन असेल, असे अनेक शब्द आपण मराठी भाषेमध्ये रोज नवीन नवीन शोधले पाहिजेत. तरच ही मराठी भाषा टवटवीत राहील आणि आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्या या मराठी भाषेचे गोडवे गातील. खूप सुंदर प्रहसन लिहिलं होतं आणि तुम्ही ते सादर केलं आणि खूप अवघड देखील होतं बोलण्यासाठी. आशू कमाल केलीस तू. धन्यवाद. खरंच खूप छान. रेणुका ताई कसा वाटला? तेजू, तू खरंच तेच बोललीस जे मला बोलायचं होतं, कारण इतकं अवघड होतं ते प्रहसन बोलणं, एस्पेशली आशू तुझ्यासाठी. पण तू अत्यंत लीलया ते केलंस, ते फारच मला खूपच आवडलं. आणि ते सगळे शब्द इतके गोड वाटत होते ऐकायला सुद्धा. त्यामुळे तू जे प्रहसनाच्या शेवटी जे सांगितलंस की असे नवनवीन शब्द आपण रोज वापरायला पाहिजेत, ते खरंच किती खरं आहे आणि खरंच आपण वापरायला पाहिजेत हे नक्की. तर हा ॲक्ट मला खूपच आवडला आणि वनिता तू खूप उत्तम साथ दिलीस आणि छान वाटलं दोघांचं काम. वा. धन्यवाद. मकरंद सर. अप्रतिम सादरीकरण. अशू, मी तुझ्या बोलण्याबद्दल नेहमीच म्हणतो की तू फार गुणी अभिनेता आहेस. मला खूप आवडतोस तू, कारण शब्दांवर हुकूमत असणं ही पण फार अवघड गोष्ट आहे. बोलण्यामध्येच टायमिंग साधणारा तू एक फार चांगला अभिनेता आहेस. आणि आजचं तुझं प्रहसन तर अप्रतिम, क्या बात आहे. म्हणजे केवळ तुझ्या ह्या प्रहसनाचं, वनिताने तुला उत्तम साथ दिली, पण आज मी टोपी देईन ते फक्त तुझ्या सादरीकरणाचं. क्या बात आहे. मराठी प्रहसनानंतर वेळ झाली आहे अल्पशः विश्रांतीची. पुन्हा भेटूयात प्रहसनाच्या वेगवान अग्निरथात. हो उद्या कल्ला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील लोककलेची परंपरा खूप मोठी आहे आणि या लोककलेचा धमाल प्रकार म्हणजे तमाशा. आणि या तमाशात खरी मजा आणते ती बतावणी. एका पारंपरिक बतावणीला आपल्या प्रकारे तडका मारण्यासाठी येतोय योगेश, जोकर, योगिनी आणि ऋषिकेश. राम राम मित्रा, राम 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 मित्रा. काय मित्रा, गाठ नाही, भेट नाही, उठ नाही, बैस नाही, खाणं नाही, पिणं नाही. नाही पिणं मी सध्या सोडेल. साऱ्या जमान्याचा बुंगारी तू, आणि तू पिणं सोडून दिलं करे. स्वतःच्या पैशाने पिणं सोडेल. कोणी 5 लिटर पित असतोय. आहे का 50 रुपये? अरे लाज वाटती का तुला? अरे दिवस व्यसन मुक्तीचे आहेत मित्रा. बरोबर आहे. मग दिवस व्यसन मुक्त, रात्र मुक्त व्यसन.
अरे बाबा व्यसन मुक्त म्हणजे व्यसन अजिबात करायचं नाही, व्यसनाशी व्यसन घालायची. व्यसनाला व्यसन घालायची. हा. व्यसन करायचंच नाही. अरे तुला काही कळतं का आपण कुठे उभे? अरे आपण कुठल्या स्टेजवर आलोय? आणि मग? सगळे सुशिक्षित लोक समोर बसले. अरे बापरे बापरे बापरे. इकडे सगळे सुशिक्षित आहा. आहेत, इकडे दोघं आरक्षित आहा. आहेत, इकडे 2 व्हाईस कॅप्टन दुर्लक्षित आहेत, एक अँकर उपेक्षित आहेत आणि सगळे म्युझिशियन प्रशिक्षित आहेत. वा वा वा. असे सगळे सुशिक्षित लोक जमलेत. आणि मग? आहे का नाही? तुम्हाला सांगतो मकरंद भाऊ, रेणुकाताई, तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझी एक बुलेट आहे. अरे या पठ्ठ्याच्या 5 बुलेटी आहे. तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझे 2 बैल आहेत. अरे या पठ्ठ्याचे 5 बैल आहे. तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात एक ट्रॅक्टर आहे. अरे या पठ्ठ्याचे 5 ट्रॅक्टर आहे. तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझा एक बाप आहे. अरे या पठ्ठ्याचे 5 बाप आहे. चाल दे मला माहित नव्हतं तू मिक्स फ्रूट ज्यूस आहे म्हणून. अरे काय यार थट्टा मस्करी लावली राव तुम्ही. मग सुरुवात कोणी केली? ते अरे थट्टा मस्करीचे दिवस आहेत का हे? नाही. चांगला कार्यक्रम आपल्याला इथं दाखवायचा आहे. दाखवायचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम दाखवायचा आहे. हे असं बिनाकली सांस्कृतिक म्हणतात का त्याला? काय म्हणतात मग? सांस्कृतिक म्हणतात त्याला. काय म्हणतात? सांस्कृतिक कार्यक्रम हा करायचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला इथं आणायचा आहे. आणायचा आहे मित्रा. तुला आठवतं का मागचा गुढीपाडवा? हा. अरे काय तो तमाशाचा फड आणला होता. लय 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 बुटानी मारलो तर गाडवानी मारलो तर आडवा पाडून टाकलं होतं रे मला. तू मला सोडून गेलास मित्रा. मग गुढी पाडव्याला तमाशाचा फड आणायला तुला कोणा सांगितलं होतं? म्हणून फडा मारलं तुला. अरे चांगला कार्यक्रम काहीतरी आणला पाहिजे, आहे की नाही? तर चांगला कार्यक्रम कुठे मिळतो तुला काही अंदाज आहे का त्याचा? मला माहिती ना मित्रा. कुठं? पुण्याला असा जाळ कार्यक्रम करायचा हा. आपल्याला. पण आपल्याला काहीतरी चाळ घ्यावं लागेल. चाल मग. चाळ. ए, हे! थांब. लय महत्वाचं काम राहिलं मित्रा. काय झालं? अरे बायकोची परवानगी काढायची राहिली ना. या असं बायकोला घाबरतं. जोरू का गुलाम एक नंबरचा. ए हटरे. अरे आपला बायको समोर आपला लय वाटतंय. असलाच पाहिजे बायकोवर वाटत, नाही तर बायको म्हणते चल फुटत. तुला सांगतो मित्रा, असा बाहेरून घरात आलो ना, असा कंपाऊंड वॉल वरून असा पाऊल टाकलं. काऊन घराला गेट नाही का तुझ्या? अरे म्हणायची पद्धत आहे रे बाबा ती. असं म्हणजे कंपाऊंड वॉल वरून असं पाऊल टाकलं. पाऊल टाकलं. हा. इकडे पायात बूट कर कर. हा. आणि घरात बायको थर थर. अरे बापरे, पायात बूट कर कर. हा. घरात बायको थर थर. असा तो वट आहे आपला. असा वाट आणि आहे. मग? बघितलं पाहिजे. चाल मग. चाल नाही एक मिनिट. काय झालं? मित्रा काय आहे, माझी बायको माझ्या घरी नाहीये. मग कोणाच्या घरी आहे? ती तू काय येडा आहे घरी? काय झालं? अरे माहेरी गेली रे ती. माहेरी गेली. दरवेळी तू असा वहिनीशी भांडतो आणि वहिनी माहेरी निघून जाती, मग मला जावं लागतं कशाला? समजूत काढायला वहिनीची. हा, हा, हा. चल हा, चल. मला माहिती आहे वहिनीचं माहेर कुठे आहे. सगळंच माहिती. यो आला वहिनीचा बुंगला. बायको अगं बायको. कोण यार मेल्या मुडद्या? अरे बाप, कायच वट्टे भाऊ तुझा. आवाज ओळखीला नाही रे तिनं. आवाज ओळखीला नाही तिनं. असे किती आवाज येते रोजचे? ते काय राव मित्र, तू थांब आता. बायको ए बायको. अरे मुडद्या जरा थांब की. अरे जरा याला मागच्या दाराने घालवते आणि मग तुला आत घेते. प्रोसिजर अशी असेल तर आपण मी मागच्या दारानेच गेलो असतो ना. ए! काय थट्टा मस्करी लावली च्या आईला. ही अशी ऐकणार नाही. हिला आता विशिष्ट प्रकारचा आवाज देतो. बायको रंदाक टाक टाक रंदाक टाक टाक. तू मेलीस, तू खपलीस. तुझ्या सगळ्या घरच्यांना सांगून देतो तू खपलीस म्हणून. माय! आली का काय पुन्हा? ओय, ओय, ओय. पाहिलं का? काय? तुम्हाला वाटतं व्हेरिएशन देत नाही, तसं नाही. प्रॉब्लेम इकडे आहे. इथं जे आलं ते तसंच होते. तू खपलीस. काऊन पण? वर तोंड करून विचारतो काऊन. हा मग? मला सांग, मागल्या दरवाजानं कोणाला घालवत होती का तू? अरे ती काळ हा, ए. काळ कुत्र हा. भाकरीच्या दुरडीत तोंड घालत होतं. त्याला म्हटलं हाकलत होते. असं वहिनी मागचं दार लावून ठेवायचा. एका दिवशी ना कुत्र्याला असं दुर्डीच घेऊन पळून जायचं ना. काय भाऊजी तुम्ही? काय झालं? कशाला वरडताय? वरडता कशाला? मग? सांग हिला. काय सांगू? तुम्ही व्हा इकडे वहिनी. आता? एक मिनिट मला सांगा, काय? तुम्ही असा दरवेळेला याच्याशी भांडता, हा. दरवेळेला तुम्ही अशा माहेरी निघून येता. बाई. जो आजूबाजूच्या बायकांना किती त्रास देतो. हा? म्हणजे कोणाला पीठ माग, कोणाला मीठ माग, कोणाला भाकर माग. अरेरेरेरे. पीठ माग्या झालं, पीठ माग्या. कसं आहे ना भाऊजी, हा. तुम्हाला तुमच्या दोस्ताचं दुःख दिसायलंय. माझं काही म्हणून नाही दिसायलंय. तुम्हाला दुःखच कळलं. तुम्हाला सांगते भाऊजी.
नाही. ए मित्रा, अरे देवानं मला खांदा दिलाय रे. मला वाटलं तुझी खांदे वळली झाली. तुम्हाला सांगते भाऊजी, अव दुखतीय माझी पाठ. अरे बाप वहिनीची पाठ दुखती, तुला काही लाज वाटते का? म्हणू काय मुसकाटीत? अरे काय बाम गेम सोडून द्यायचं वहिनीच्या पाठीला? चोळीन नंतर. हा ये नंतर अव दुखतीय माझी पाठ, सासू म्हणतीय भरग माठ. सांगा कशी मी भरू? भरलंच पाहिजे. कशी मी भरू? अरे भरलंच पाहिजे. असं आहे बघा सगळं. वहिनी, तुमचा नवरा जरी असा सपाट दिसत असला तरी माठ तर तुम्हाला भरावंच लागेल ना. हे काय भांडणाचं कारण आहे का वहिनी? एवढंच कारण नाहीये ना पण भाऊजी. अजून आहेत का? अजून आहे ना पुढं. सांगितलं पाहिजे. तुम्हाला सांगते, मला भरले ग बाई थंडी, सासू म्हणतीय घास ग भांडी. सांगा कशी मी घासू? अरे घासलीच भांडी पाहिजे. कशी मी घासू? घासलीच पाहिजे. वहिनी, तुमचा संसार केवढा, तुमचे भांडे केवढे, घासायचं आणि मोकळं व्हायचं. मोकळं व्हायचं इतकं सोपं नाहीये ते. मोकळं व्हायचं संपलं नाही ना, अजून आहे ना पुढं. वहिनी, तुमचे कारण आहे का मारुतीचं शेपूट संपायला असं ते तयार आता नाही. काय सांगू तुम्हाला. तुम्हाला सांगते, झाली जन्माची शिमगान होळी, झाली जन्माची शिमगान होळी. वा, 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 वा. बस आता व्हेरिएशन संपलेत तुझे मित्रा. आता काय, हा आता काहीच बोल नको, शांत बस. असंय, झाली जन्माची शिमगान होळी, नाही घेतली साडीन चोळी. सांगा कशी मी जगू? जगलीच पाहिजे. सांगा कशी मी जगू? अरे जगलीच पाहिजे. असंय सगळं भाऊजी. तुम्हाला सांगते, लग्नानंतर कधी साडी म्हणून नाही, कधी चोळी म्हणून नाही. तुम्हाला सांगते, कधी एवढंच कापड्याचं चिकटूक दिला नाही माणसानं. चपलीनं मारलं पाहिजे तुला. बक्कर कोणी करता? कोणाचं आहे रे? अरे साधा चिंदूक नाही घेतला तू? साधा चिंदूक घेऊन ये तू. अरे घे ना नंतर. कधी नंतर? घेईन नंतर. असंय बघा, सगळं असंय नंतर घेईन. एवढ्यावर संपलंय कुठं? हेच का अजून? मग तुम्हाला सांगते भाऊजी, लग्नाला 10 वर्ष झाली. किती? 10. पण अजून करे, अरे तिला कंठ फुटना, तिला शब्द फुटना, नुसत्याच एक्सप्रेशनवर अभिनयाच्या चिळकंडे मारून राहिली ती. वहिनी, काय बोलायचं तर तोंडानं बोला. भाऊजी, लग्नाला 10 वर्ष झाली, अजून पण पोर बाळ नाही. 10 वर्ष झाली लग्नाला, अजून मूलबाळ नाही? नाही. हे तुम्हाला आता सांगतोय. म्हणजे एखादा हाकीम पाहिला असता, एखादा डॉक्टर पाहिला असता, माझ्या अंगात काळूबाईचं वारा येतो. शांत बस. शांत. भाऊजी, नाही काहीतरी कराच तुम्ही वाऱ्याने. तुम्हाला सांगते, यो नवरा झाला, जी सासू झाली, पण ह्याचा बाप, याला बाप बी आहे का? हा ह्याचा बाप पैलवान आहे, पैलवान. अंगाचा पैलवान आहे आपला बाप. असे पैलवानाला मांडी असती, आपल्याला बांबू आहे, बांबू स्वार. आणि याचा बाप पैलवान होता. पैलवान पैलवान होता याचा पैलवान. बाप. याचा बाप पैलवान होता. अरे आता बस ना, किती व्हेरिएशन देऊ राहिला तू? कळलं ना, बाप पैलवान होता. आपल्याला जाय- हा मेन मुद्दा राहिला. काय? ये बघ, काय? मला सांस्कृतिक कार्यक्रम आणायचा आहे पुण्यावरून, तर मी चाललोय 10 दिवस बाहेर. 10 दिवस? तू 10 दिवस तिकडे गेल्यावर मी एकटी नाही तर काय करायचं? वहिनी, तुम्ही म्हणत असेल तर मग मी थांबतो. हा चालतंय जाऊन मग. काय 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 कंपनी काही गरज नाही कंपनीची. फार फार तर 4 दिवसात परत येईन मी. बघा, तुम्ही 4 दिवसात जर का परत नाही ना आले, मी काय बी करून मग. हा. वहिनी, तुम्ही काळजीच करू नका. बरोबर 4थ्या दिवशी मी इथं हजर. कशाला? याला घेऊन. असं हा. कसं आहे ना पण भाऊजी, मला सांगा, या माणसाचे सारखे असे दौरे दौरे दौरे, मग कधी मिळणार आहे मला वेळ? हा 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 बरोबर आहे, बरोबर. वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. पण वहिनी, काळजी करू नका. तुम्हाला बी लेकरू होईल. जर फेब्रुवारीत पाऊस पडू शकतो, तर याला बी लेकरू होईल. हा, असं काही नसतं. होईल तुम्हाला लेकरू. असं खरं म्हणता तुम्ही? खरंच होणार तुम्हाला लेकरू. भाऊजी, माझा ना तुमच्यावर लई विश्वास आहे बघा. हा, आणि याच्याकडून नाही झालं ना तर मी आहेच ना. काय? औषध पाणी, ट्रीटमेंट. मी सांगतो ना तुला काय करायचं ते. हा, हा. मला 2 लेकरं आहेत. हा. मला एक्सपिरियन्स आहे. हा. मी सांगेन तुला सगळं कसं करायचं. भाऊजी. वहिनी, तुमच्या घरात पाळणं हलणार म्हणजे हलणार. मला माहितीये, पण काय ना भाऊजी, आम्हाला लेकरू झाल्यानंतर पाळणं म्हणायला मात्र तुम्हीच यायचं बरं का? येणार येणार वहिनी, येणार ना? मीच येणार. आणि कसं काय? आहे, माझ्या बायकोला, माझ्या पार्टनरला घेऊन येणार. चालते की. चला मग, धरली दोरी. हा.
पहिल्या दिवशी जन्माला बाळ पार्टनर माझी झाली गहाळ 2 जोकरचा साधला या मेळ जो बाळा जो रे जो. ॲज युजल योगेश, आज तर डबल धमाका होता तुझ्यासोबत. आणि खरंच म्हणजे बतावणी तमाशे हे आजकाल दुर्मिळ व्हायला लागलेत. आणि या निमित्तानं इथे का या मंचावर का असे ना, पण तुम्ही आम्हाला ते पाहायला दिलत, म्हणजे केलं इथे परफॉर्म. आणि इतका आस्वाद लुटला आहे मी. खरंच मी कधीच बतावणी बघितलेली नव्हती, त्यामुळे या निमित्ताने मला ती पाहायला मिळाली. खूप मजा आली. कसं वाटलं मकरंद सर? वा 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 योग्या, क्या बात है, वंडरफुल. वा. लोककलावंत श्रेष्ठ मला का वाटतात? कारण आपण नेहमी संहितेचं पारायण करतो, त्याची तालीम खूप करत असतो, सगळं करून मग सादरीकरण करतो. लोककलेमध्ये लिखित संहिताच नसते, त्यामुळे हजरजबाबीपणा हा फार त्यातला अधोरेखित मुद्दा आहे. म्हणजे त्या कलावंताला हजरजबाबीपणा पाहिजेच. म्हणून बघा, आपल्याकडे एक फार मोठी परंपरा लोककलावंतांची आहे आणि ती श्रेष्ठ आहे. म्हणजे दादू इंदुरीकर असतील, काळूबाळू असतील, शाहीर दादा कोंडके असतील, फार श्रेष्ठ माणसं. आणि त्यांनी म्हणजे स्टेजवर आले की सगळं हलवून ठेवायचं, असा तो सगळा प्रकार असतो. तुमच्या ह्या खूप गोड सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोपी दिलीच पाहिजे. वा. रेणुकाताई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? क्या बात है. योग्या, योगिनी आणि ऋषी असं सात्विक बतावणी होती ही. खूपच छान, खूप मजा आली, खूपच एन्जॉय केलं. आणि उत्स्फूर्तपणा जे मकरंद म्हणाले लोककलेत असतो, तो पुरेपूर तुमच्या ह्या प्रहसनात दिसला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मस्त सिक्वेन्स झाला, 2 जोकर आणि 1 एक्का. वा वा, फॅन्टॅस्टिक. आणि योग्या, खरंच तुझं जितकं कौतुक करू शकू ना तितकं कमी आहे, कारण तू लिहितोस इतका उत्तम. पण हे म्हणजे उत्स्फूर्तपणे तू जे काय सादर केलंस ना, ते खरंच अप्रतिम होतं. तर ह्या सिक्वेन्ससाठी सेल्फी झालीच पाहिजे. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण आपल्या लाडक्या जजेसना इथे बोलवणार आहोत. मकरंद सर, या आठवड्यात खूप साऱ्या टोप्या, खूप सारे सेल्फीज काढले गेले, तर कसा वाटला हा आठवडा? सगळ्यात आधी सर्व रसिक प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं. आणि क्या बात आहे, म्हणजे पाडव्याला कसा एक उत्साह आणि उल्हास असतो, तसंच सादरीकरण पण या आठवड्यात होतं. अतिशय चांगले सादरीकरण पाहायला मिळाले, याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो. अतिशय चांगला आठवडा असं याचं वर्णन करता येईल. आणि सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीनं प्रयत्नपूर्वक सादरीकरण केले, त्याबद्दल अभिनंदन. पुन्हा एकदा बुंगाट टीम पुढे आहे. रेणुकाताई, आपल्या या एपिसोडमध्ये अंशुमन नव्हता, नम्या नव्हती, प्राजक्ता नव्हती, पण अभिजित दादा होता आणि आरती होती. त्यांची खूप मोलाची साथ या लोकांना लाभली. पण तू काय सांगशील? इनफॅक्ट हे नवनवीन प्रकार जे आहेत ते खूप आवडतात आम्हाला. म्हणजे अभिजित किंवा आरती आज आहेत, त्यामुळे एक वेगळी रंगत येते आपल्या शोला. थँक्यू सो मच आल्याबद्दल इकडे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, पाडव्याच्या निमित्तानेही आणि हास्याच्या निमित्तानेही.